नीलमताईंना मला विचारायचं आहे, ताई, ज्या माणसांना खरं तर माणूस तरी का म्हणावं, पशुपेक्षाही जे क्रूर आहेत, जे माणसाच्या चेहऱ्यातले राक्षस आहेत, ज्यांनी माणुसकी सोडलेली आहे, अशांना मानवता दाखवावी का? ठीक आहे, मानवता ज्या आरोपीने ताई आतापर्यंत वारंवार अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत, वारंवार आम्ही त्याची सगळी हिस्ट्री काढली आरोपीची, तरी त्याला पॅरोल दिला जातो. आता या पॅरोलच्या बद्दलची विचार करण्याची वेळ आलेली नाहीये का? कुठल्या गुन्ह्यात आपण पॅरोल द्यावा याची? विलास हा अत्यंत अनेक वर्षापासून न्यायाचा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता जे रस्त्यावरती लोक आलेली आहेत किंवा हजारो लोकांच्या भावना आहेत, त्यांची जर का संख्या आपण एक धरली की 50,000 आहे, तर हे 50,000 जी मानवी शक्ती आहे ती तो गुन्हा घडला की त्याच्यानंतर अशा घटना घडू नयेत म्हणून जी यंत्रणा आपण उभी करायला पाहिजे पोलिसांच्या बरोबर किंवा कन्व्हिक्शन रेट वाढवण्यासाठी जे सातत्याने काम करायला पाहिजे. दुर्दैवाने मला असं दिसतं की जे बोलणारे लोक आहेत त्यातले 100 पैकी 5 व्हॉलंटियर सुद्धा कुठेही त्या ठिकाणी कामामध्ये मिळत नाही. दुसरं मी आपल्याला सांगेन की दिरंगाई हा जो विषय आहे तो न्यायाच्या संदर्भात आहे आणि ही जी मागणी होते की आम्हाला तो ताब्यामध्ये द्या. आम्ही पण जळगाव वासना कांडाच्या वेळेला महिलांना जेव्हा विचारलं त्यांनी 18 प्रकार सांगितले की त्या प्रकाराने त्याला मारून टाका. पण मुळामध्ये मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने महिलांच्या वारंवार उभं राहिलेलं आहे. परंतु आता अलीकडे काही निर्णय असे झालेले आहेत की जर का लवकर त्याला केस उभी राहिली नाही तर सरळ सुप्रीम कोर्ट जामीन देऊन टाकत आहे. त्याचबरोबर भारतीय न्याय संहिता अतिशय प्रभावी असली तरी सुद्धा 7 वर्षाच्या आतमध्ये जर का शिक्षा असेल तर त्यामध्ये आरोपीला कळवावं लागतं की आम्ही तुला अटक करणार आहोत. मी स्वतः सदानंदजी दाते, विधी आणि न्याय विभाग, त्याच्यानंतर अश्विनी दोर्जे या सगळ्यांची बैठक घेतलेली आहे आणि मी सुचवलेलं आहे की राज्य सरकारने BNS ला म्हणजे भारतीय न्याय संहितेला महाराष्ट्रामध्ये अमेंडमेंट आणा की याच्यामध्ये हिनियस क्राईम्सच्या मध्ये असं आरोपीला आधी इंटिमेशन देता येणार नाही, तर उलट त्या ठिकाणी ताबडतोब कारवाईची मागणी झाली पाहिजे. एक दुसरं, वर्षा इथे आमच्या बरोबर अनेक वर्ष आम्ही काम करतोय, रोहिणी खडसेही आहेत. ज्या वेळेला महिला आयोगाचं काम तेवढं योग्य चाललेलं नाही असं मला दिसलं त्याला मी पक्षांच्या पलीकडे जाऊन बैठक घ्यायचा प्रयत्न केला, सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, सातत्याने करते. पण मला एक काय दिसते की ज्या आरक्षणातून किंवा तशाही महिला राजकारणात सक्रिय आहेत त्या एरवीचं त्यांचं दिवसभराचा जर का चार्ट पाहिला म्हणजे टीका करते असं धरू नका. कारण हल्लीकडे काय होतंय की काही एक वेगळं जरी आपण सुचवलं तरी त्याच्यामध्ये ट्रोलिंग होतं. तर माझी एवढीच विनंती आहे की प्रत्येक जणी महिलांनी रोज आपण एखाद्या तरी मुलीला साक्षीदार संरक्षण कायद्यानुसार भेटणं, दिलासा देणं, तिचं मनोबल वाढवणं, एवढं जरी काम केलं तर आज महाराष्ट्रामध्ये हजारो स्त्रिया राजकारणामध्ये सक्रिय आहेत. पण ही यंत्रणा उभी राहताना फक्त पोलिसांना अवलंबून राहणं योग्य नाहीये. याची 2 कारणं आहेत की आपण फास्ट ट्रॅक म्हणतोय, पण आमच्या त्या मीटिंगमध्ये असं लक्षात आलं, एका निवृत्त न्यायाधीश आले होते मीटिंगला, त्यांनी सांगितलं की पॉक्सो कोर्ट महाराष्ट्रामध्ये नेमलीच गेली नाहीयेत. फार थोडी संख्या आहे. 15 किंवा 20 कोर्ट आहेत आणि प्रत्यक्षात 100 कोर्ट काढण्याच्या संदर्भात केंद्र सरकारची शिफारस आणि निधी आलेला आहे. हा. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. मग मुद्दा असा आहे की पॉक्सोची कोर्ट नेमली जावीत. मी फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे, शिंदे साहेबांना निवेदन दिलं आहे. दुसरं बालहक्क आयोगाच्या संदर्भात तो नेमला गेलेला आहे, पण नुकताच नेमला गेलेला आहे बालहक्क आयोग. मुद्दा हा आहे की सगळी कामं पोलिसांचा भरोसा असेल करू शकत नाही. त्याच्यासाठी महिला दक्षता कमिट्या सक्रिय करून त्यांना दर 15 दिवसामध्ये आढावा DYSP किंवा DCPने दिला पाहिजे की तुम्ही या तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल आम्ही कशी घेतलेली आहे. पण ताई, एक मुद्दा, मला काय सांगायचं माहितीये हां, का, हां. उपाय जो आम्ही सुचवतो ना त्या क्षणी तुमचा TRP कमी होतो, मग तुम्ही नाही, तो नाही, मुद्दा नाही, नाही. थांबवता. प्रश्न त्यामुळे TRPचा ऐकून घ्या. नाही ताई. मला सांगा, नाही, नाही, माझं म्हणणं असं आहे की पॅरोलच्या संदर्भामध्ये निकष बदलावे लागणार नाहीत का? कसा नाही, काय नाही, पॅरोल पॅरोल दिला जाऊ शकतो या संदर्भात इतक्या याच्यामध्ये गंभीर मला गुन्ह्यामध्ये? मी आठवण करून देते, मला राजकारण आणायचं नाहीये, पण ज्याला कोविड झाला आणि 19ला सरसकट अनिल देशमुखांनी निर्णय घेतला शेकडो लोकांना पॅरोल द्यायचे, एकच व्यक्ती होते सभागृहामधली ज्यांनी मतभेद व्यक्त केला की असे पॅरोल दिलेत तर तुम्ही या ठिकाणी आपल्याला गुन्हे वाढलेले दिसतील आणि तसे पॅरोल तेव्हा न्यायालयाने सांगितलं की जेलमध्ये जागा नाही म्हणून त्यांना सोडून द्या. संपल्यावर कोविड परत आम्ही विचारलं सभागृहामध्ये की ते लोकांना परत कसं आणणार, तर काहींच्या शिक्षा भोगलेल्या धरलेल्या आहेत आणि पॉक्सो, बायकांची मर्डर्स, हुंडाबळी याच्यातल्या लोकांना पॅरोल देऊ नका हे वारंवार सांगून शेवटी परत मला प्रश्न विचारायला लागला उपसभापती म्हणून की किती लोक पॅरोलवर सुटलेले आहेत. आणि तुम्ही जे म्हणताय ना ते अगदी योग्य आहे, मला मान्य आहे की पॅरोल सरसकट देता कामा नये, त्याच्यात राजकारण आलेलं दिसतं, काही गुंड असे मलाही माहिती आहेत
की जे प्रत्येक निवडणुकीच्या बाहेर जातात आणि निवडणूक झाली की परत आतमध्ये जात असतात. त्याचबरोबर हे पहा, ही व्यवस्था पुरुष प्रधान आहे. या मुलींच्यावरती अत्याचार झाल्यावरती ज्यांच्या डोळ्यातून आज अश्रू येत आहेत, असे आपले कार्यकर्ते बांधव लोक, नंतर त्या ठिकाणच्या मुलीची छेडछाड झाली एखादी, तर त्या आरोपीला सोडवण्यासाठी हीच लोक पुढे येतात. मुद्दा असा आहे याच्यामध्ये की याच्या संदर्भामध्ये कशा प्रकारने यंत्रणा उभी करायची हे सातत्याने करण्याचं काम आहे. दुसरं, ज्या वेळेला 2014 पर्यंत कन्व्हिक्शन रेट पॉक्सोच्या मध्ये काय होता, 2.5 ते 3% होता. आता तो 30% आलाय. पण वर्षा म्हणते ते बरोबर आहे. मला दुसरं काय वाटतं की यासाठी हे जे चिवटपणाने सातत्याने काम करायचं असतं ना, एक सांगते विलास, की आम्ही सुद्धा माणसं आहोत. ज्यावेळेला आमच्या हेतूवरती लोक शंका घ्यायला लागतात महिलांच्या चळवळीत काम करणाऱ्यांवरती, त्यावेळेला मला असं वाटतं की आम्ही थकायची किंवा शक्यतो वर जायची वाट ही लोक फक्त बघतायत. जे टीका करतात त्यांनी जरूर टीका करा, त्यांचा तो अधिकार आहे. पण मला असं वाटतं की तू आम्हाला ज्यांना बोलावतोस ना, त्यांना किमान दर महिन्याने एकदा बोलवून त्यांनी 5 केले असतील, 10 केले असतील, 15 केले असतील, त्या केसेसचा तुम्ही काय फॉलोअप करा याचा सुद्धा लेखाजोखा देण्याची वेळ आलेली आहे. फक्त आम्ही नव्हे, ज्या ज्या सुशिक्षित महिलांना कायद्याचा फायदा मिळाला आहे हम्म. त्यांनी सुद्धा या कामात सहभागी झालं पाहिजे. दुसरं, जेव्हा कन्व्हिक्शन होतं, एक इन्स्पेक्टर भोंग म्हणून आहेत, ते ऐकत असतील, त्यांनी नव्या मुंबईची केस होती, 1.5 महिन्यात केस फॉलोअप केली. सरकारी वकील ठाण्याच्या संगीता फड म्हणून आहेत, त्या उभ्या राहिल्या, त्यांची नेमणूक झाली आणि आरोपीला फाशीची शिक्षा होऊन अंमलबजावणी झाली. आपण 2 लोकांनी जरी फॉलोअप करत राहिलो, निम्म्या केसेसचा तो उपयोग होतो, पण साक्षीदार संरक्षण कायदा आज अंमलात येत नाही. एकटी मुलगी ती जाते, बऱ्याच वेळेला तिला हो. निरोप सुद्धा मिळत नाही की केसमध्ये काय निकाल लागलेला आहे. ती बहुतेक स्थलांतर होऊन दुसरीकडे गेलेली असते. आरोपीला शिक्षा झाली तर तो परत त्यांनी आपल्याला शोधू नये म्हणून हे कुटुंब भयभीत झालेलं असतं. आणि तो काउन्सिलिंगच्या पूर्ण त्या संदर्भात